नमस्कार, मी गौरी. आज आहे भोगी आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी सकाळी मम्मीने सगळ्या भाज्या चिरून शिजायला घातल्या होत्या आणि हा हुरडा जो रात्री गरम पाण्यात भिजू घातलेला होता. हा मिक्सर आहे ना, खूप जुना आहे. वस्तू कितीही जुन्या झाल्या तरी त्या साथ देतात, म्हणून जुन्या वस्तूचं प्रेम काही वेगळंच असतं. भाजलेलं तीळ, हरभरा आणि हुरडा बारीक करून घेतला. लाईट कमी असल्यामुळे ना मिक्सरला असं चालू करावं लागतं. हे असं मिक्सरच्या स्पीडला आम्ही पिन बसवली. तीळ, हरभरा आणि हुरडा बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर झटपट पटापट किचन आवरलं. किचन आवरल्यानंतर बसले मी देवपूजा करायला. देवपूजा करून झाल्यावर मी खण पुजायसाठी तिथे जागा केली. देवपूजा मी करत होते, पण सगळं हाताखाली मम्मी देत होती. रांगोळी काढायची बारी आल्यावर लक्षात आलं रांगोळीच नाही आपल्याकडं. मग म्हणलं तोपर्यंत आपण खण पुजून घेऊयात. आमच्याकडे भोगी दिवशी खण हे देवासमोर पुजले जातात. खण विकत आणताना सुद्धा त्याला हळदी कुंकू लावून पुजून त्याला घरी आणले जातात. एक स्वच्छ आणि नवीन कपडा हातरून घेऊन त्याच्यावरती खण ठेवले आणि सगळ्या खणांना हळद कुंकू लावून घेतलं. 5 खण आणि 1 वाटी असा एक जणीचा खण असतो. असे आम्ही 3 खण आणले होते. एक माझा, एक मम्मीचा आणि एक तुळशीचा. खण रिकामे ठेवायचे नाहीत म्हणून त्यात थोडे थोडे तीळ तांदूळ टाकून घेतले. मम्मी बोलली देव आज हसायला लागलेत का, तर देवपूजा आज मी केलेली होती. उंबरा पुजून घेतला आणि त्यानंतर तुळस आणि सूर्यनारायणाचीही पूजा करून घेतली. बाळाचा आवाज आला म्हणून जाऊन बघते तर काय, तो झोपलेला होता. मग तोपर्यंत थोडंसं काम होतं ते आवरून घेतलं. तेवढ्यात तो उठला आणि मग त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. त्याला पाळण्यातून बाहेर काढला आणि माझ्या मुलीच्या भाषेत मी ना त्याला थोडंसं प्यार केलं. मम्मी बाकीची कामं आवरून आली स्वयंपाक करायला. स्वयंपाकाला उशीर झालेला आणि त्यात आव्हानला जेवण करून रानात जायचं होतं, म्हणून मम्मीची जरा घाई गडबड चालू झालेली. मम्मीने उकळीत लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून बारीक वाटून घेतलं. हे उकळी मम्मीचं विशेष प्रेम, कारण ही उकळी तिला तिच्या भावाने बनवून दिलेली होती. माहेरचा जिव्हाळा. मग त्यात मला राहिले होते शेंगदाणे वाटायचे. मम्मी म्हणली टाका ह्यात शेंगदाणे, यातच वाटून घेते. म्हणून मी शेंगदाणे टाकले, परत थोडे टाकले. तू वाटायचं होईपर्यंत हा थोडे थोडे शेंगदाणे टाकतच राहा. मम्मीला म्हणलं पहिली ती भाजी हाटून घे आणि त्यातल्या बोराच्या आठवड्या काढून घे, कारण माझं जेवण काही शांततेत नसतं. आवडीचं जेवण म्हणलं बिंदास जेवता आलं पाहिजे. मम्मीला भाजी हाटता हाटता सापडली एक आठवडी आणि त्यानंतर म्हणले आता बास बाई, आता मी नाही शोधणार, चट ज्याला लागन ते काढून खाईल. आपल्या दाताची काळजी आपल्यात असं म्हणून मी भाजी हाटायला घेतली आणि थोड्या वेळाने मला ती आठवडी सापडली. मग जरा जीव आला, नाहीतर एवढं आवडीचं जेवण आणि मला असं बिंदास जेवता आलं नसतं. भाजीत तिने उकळीत वाटलेलं वाटण टाकून घेतलं. तिने पाणी गरम करून घेतलं होतं. लसूण बारीक चिरला. एका पळीत गरम पाणी घेतलं आणि त्यात तिने ना तिखट टाकलं. हळद टाकून घेतली आणि कढईत तेल तापायला ठेवलं होतं. त्यात तिने मोहरी टाकली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकला. त्यात तिने लसूण चांगला लाल होईपर्यंत तळून घेतला. मम्मीने ते गरम मसाल्याचं पाणी कढईत टाकलं. मम्मीने केलेलं तिखट एवढं झणझणीत असतं की ते तिखट वापरून केलेल्या दररोजच्या भाज्यांना दुसरा मसाला घालायची गरजच पडत नाही. मम्मीला म्हणलं मम्मी अशी कशी फोडणी दिली? मम्मी म्हणली तू ग बस, अगोदर भाजी खा आणि मग मला सांग कशी लागते ती. हाटलेली भाजी आणि वाटण मिक्स करून घेतलं आणि फोडणीत टाकलं. त्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून ती उकळी येण्यासाठी ठेवली. खरं तर आम्हाला खेंगट पण चुलीवरच करायचं होतं, पण वेळेअभावी ते गॅसवर करावं लागलं. मी हट्ट करून रुसून फुगून मम्मीला शेवटी भाकरी ह्या चुलीवरच करायला लावल्या. त्याच्या आधी चुलीला हळद आणि कुंकू लावून घेतलं. मम्मीने तीळ टाकून थापलेली भाकरी, त्याच्या उठलेले मम्मीच्या बांगड्याचे ठसे. पहिले घरात गेले आणि ताट बनवून आणलं. ताटात खेंगट आणि बाजरीची गरम गरम भाजलेली भाकरी. आहा, एक नंबर. अग्नीला नैवेद्य दाखवला आणि मी पोटभर जेवण केलं. बाय.